क्वेश्चन नंबर 2 आहे ॲट द गिवन पॉलिनॉमिनल्स. फर्स्ट आहे एक्स क्यूब मायनस 2x² मायनस 9 आणि सेकंड आहे 5x³ प्लस 2x प्लस 9. ठीक आहे, आपण आता हे दोघं आहे ते सोल्युशनमध्ये घेऊया, ब्रॅकेट टाकून घेऊया आपण त्यांना, ब्रॅकेट प्लस करून घेऊया. इथे 5x³ प्लस 2x प्लस 9. इथे आपल्याला ॲडिशन सांगितले म्हणून आपण इथलं साईन प्लस घेतलेलं आहे. ठीक आहे, आता हे आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेणार आहोत. x³ मायनस 2x² मायनस 9 हा प्लस 5x³ प्लस 2x प्लस 9. आता बघा, जे क्यूब वाले आहेत ते आपण काय करूया, अरेंजमेंट त्यांची करून घेऊया. आधी येईल x³. आता इथे हा प्लस 5x³ येईल, ते मायनस हा मायनस 2x² येईल आणि हा प्लस 2x² येईल इथे, आणि नंतर हा मायनस 9 येईल आणि इथे प्लस 9 येईल. ओके, आता इथे आपण बघूया, हे मायनस प्लस यांचा साईन डिफरंट आहे, तर याचं उत्तर काय येणार आहे, 0. म्हणून इथे येईल आपलं x³ प्लस 5x³ मायनस 2x² प्लस 2x मायनस 0. मायनस प्लस इथे प्लस 0 येणार आहे यांचा आन्सर. ओके, मग आता बघा, आता x³ प्लस 5x³ प्लस केल्यावर इथे किती येणार आहे आपला, 6x³. ओके, इथे आपण मायनसचं साईन घेऊया, याला सेम कोणी नाही आहे म्हणून हा ॲज इट इज येईल आणि प्लस हा 2x येईल. म्हणजे हे जे आहे आपलं हे फायनल आन्सर येणार आहे. ठीक आहे, आता सेकंड आहे मायनस 7m⁴ प्लस 5m³ प्लस √2. सेकंड आहे 5m⁴ मायनस 3m³ प्लस 2m² प्लस 3m मायनस 6 आहे. ठीक आहे, आपण आता यांना ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊ. मायनस 7m⁴ प्लस 5m³ प्लस √2. ॲडिशन सांगितले म्हणून आपण इथे प्लस घेणार, ते 5m⁴ मायनस 3m³ प्लस 2m² प्लस 3m मायनस 6. ठीक आहे, आता आपण यांना ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया, बट ते काय करून घेऊया आपण, पॉवर्सच्यानुसार अरेंजमेंट. मग इथे येईल मायनस 7m⁴ प्लस इथे 5m⁴ प्लस इथे हा येईल मग 5m³ नंतर हा येईल मायनस 3m³. ओके, मग इथे येईल प्लस 2m² प्लस 3m मायनस 6 प्लस √2 येईल इकडे. ओके, बघा, आता ह्यातून ही संख्या मायनस झाल्यावर इथे काय येतो, मायनस 2m⁴ प्लस इथे 5मधून 3 गेल्यावर पण इथे 2m³ राहतो, प्लस हा 2m² ॲज इट इज येईल, इथे राहणार आहे प्लस 3m ॲज इट इज राहील, हा मायनस 6 ॲज इट इज येतो आणि प्लस √2 ॲज इट इज येतो. हे आपलं फायनल आन्सर राहणार आहे. ठीक आहे, थर्ड नंबरचं आहे 2y² प्लस 7y प्लस 5, 3y प्लस 9 आणि थर्ड पॉलिनॉमिनल आहे 3y² मायनस 4y मायनस 3 येणार आहे. ठीक आहे, आपण याला ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊया, यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. प्लस 3y प्लस 9 प्लस 3y² मायनस 4y मायनस 3. ठीक आहे, आता आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊया. स्क्वेअर प्लस 7y प्लस 5 प्लस 3y प्लस 9 प्लस 3y² मायनस 4y मायनस 3. बघा, आता ज्याचं पॉवरला मोठे आहे ते आपण आधी घेऊया. तर 2y² प्लस 3y² प्लस 7y प्लस 3y मायनस 4y प्लस 5 प्लस 9 मायनस 3. ठीक आहे, यांचं आपण ॲडिशन 5
प्लस 9 केल्यानंतर इथे 14 येतं. 14मधून 3 गेल्यानंतर आपले इथे 11 आन्सर येणार आहे. तर बघा या दोघांची प्लस केल्यावर इथे येतात 5y² प्लस या तिघांची प्लस मायनस म्हणजे 7 प्लस इथे 10 होतात. परत 10मधून 4 गेल्यानंतर इथे 6y येतात आणि प्लस हा 11 यांची टोटल 11 येते. ठीक आहे, समजलं, इझी आहे ना. आता क्वेश्चन नंबर 3 आहे सबस्ट्रॅक्ट द पॉलिनॉमिनल फ्रॉम द फर्स्ट. आता बघा हे 2 पॉलिनॉमिनल्स इथे दिलेच, आपल्याला ते सबस्ट्रॅक्ट आधी आपण ॲड केले. आता बघा याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊया. x² मायनस 9x प्लस √3 मायनस 19x प्लस √3 प्लस 7x². ओके, मग आता आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेणार आहोत. x² मायनस 9x प्लस √3. आता हे मायनस मायनस हे प्लस 19x प्लस √3 प्लस 7x² येणार आहे. ठीक आहे, आता बघा आपण आधी यांच्या पॉवरनुसार यांना सेट करून घेऊया. x² मायनस हा 7x² येईल मायनस 9x येईल प्लस इथे 19x येतील प्लस √3 मायनस √3. हा प्लस √3 मायनस √3 डिफरंट साईन सेम व्हॅल्यू कट होऊन जातील. ठीक आहे, मग आता हे 7x² मधून एक x² गेला, इथे मायनस 6x² राहतो. मायनस 4ab. सेकंड आहे 3ab मायनस 8ab² प्लस 2a²b. बघा आता आपण याला ब्रॅकेटमध्ये घेऊन घेऊया. मायनस 3ab मायनस 8ab² प्लस 2a²b. ओके, मग इथे 2a²b प्लस 3a²b मायनस 4ab. आता इथे हा मायनस 3ab प्लस 8ab² मायनस 2a²b येणार आहे. ठीक आहे, आता आपण ज्यांची पॉवर मोठे आहेत ते जवळ करून घेऊया. ते 2ab² प्लस 8ab² देन 3a²b प्लस इथे मायनस 2a²b मायनस 4ab अँड मायनस 3ab. बघा आता यांच्या दोघांची टोटल केला 8 प्लस 2 केला, इथे 10ab² प्लस या दोघांची टोटल मायनस होईल सबस्ट्रॅक्शन. 3मधून 2 गेल्यावर 1 येतो म्हणून इथे a²b येणार आहे आणि मायनस 4 या दोघांचा साईन मायनस मायनस आहे प्लस होतील 4 प्लस 3 7ab येणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो समजलं. इथून पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊया. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.